हाय ऑल, अनिकेत हियर अँड वेलकम टू KDM किचन वन्स अगेन. आज मी बनवतोय दम आलू. ही आहे ना रेसिपी मी पंजाबी स्टाईलने बनवणार आहे. ही रेसिपी जनरली कुकरमध्ये बनवली जाते, सो एकदम फटाफट आणि इझिली बनते आणि तेवढीच अमेझिंगली डेलिशियस सुद्धा बनते. तर चला बघूया दम आलू कसा बनवायचा ते. मी इथे छोट्या साईजचे 15 बेबी पोटॅटो घेतलेत. दम आलू बनवताना ना असे बेबी पोटॅटो म्हणजे छोटी साईज असलेलेच बटाटे वापरायचे. आता हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचेत आणि स्वच्छ पाण्यात धुवायचेत. मी सगळ्या 15 बटाट्यांची साल काढून ते धुवून घेतलेत. साल न काढता स्वच्छ धुवून सुद्धा हे बटाटे तुम्ही वापरू शकता. ह्या बटाट्यांना आता होल करायचेत. फोर्क वापरून एकेका बटाट्याला सगळ्या साईडने असे होल्स मारायचे. ह्याने मसाले बटाट्याच्या आतपर्यंत जातात. अशी सेम प्रोसेस वापरून सगळ्या बटाट्यांना असं पोक करून सगळ्या साईडने होल्स करून घ्यायचे. हे सगळे होल्स केलेले बटाटे आता एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे. आता ह्या बटाट्यांना आपल्याला शॅलो फ्राय करायचे. त्यासाठी गॅस पेटवून त्यावर एक कुकर ठेवायचा आहे. कुकर थोडा गरम झाला की त्यात 2 टेबलस्पून साजूक तूप टाकायचे. तूप जळू नये म्हणून त्यात 1 टेबलस्पून तेल ॲड करायचे. तूप आणि तेल चांगलं गरम झालं की त्यात आपले सगळे बटाटे ॲड करायचे आणि हाय फ्लेमवर ह्या सगळ्यांना आपल्याला शॅलो फ्राय करायचे. त्यासाठी बटाट्यांना स्टर करत तुपामध्ये फ्राय करायचे. तोपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत बटाटे बाहेरून लाईट गोल्डन ब्राऊन झाले पाहिजेत. आपण बटाटे फ्राय केलेत आणि ते असे गोल्डन ब्राऊन झालेत. बाहेरून असा भारी कलर आलाय. ह्या स्टेजला सगळे बटाटे काढायचेत आणि एका बाउलमध्ये त्यांना ट्रान्सफर करायचे. सगळे बटाटे बाउलमध्ये काढून झाले की गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याच गरम तुपात अर्धा टीस्पून जिरं, 1 इंच दालचिनी, 3 हिरवी वेलची, 1 मोठी काळी वेलची आणि 2 तमालपत्र ॲड करायचे. ह्या सगळ्या मसाल्यांना लो फ्लेमवरच कंटिन्युअस स्टर करत परतायचे, म्हणजेच मसाल्यांचा फ्लेवर तुपामध्ये उतरतो. सगळे मसाले चांगले परतले की कुकरमध्ये 3 बारीक चिरलेले कांदे ॲड करायचे. कांदे ॲड करून झाले की फटाफट त्यांना स्टर करत परतून घ्यायचे. कांदे तुपामध्ये तोपर्यंत परतायचे जोपर्यंत ते असे गोल्डन ब्राऊन होत नाहीत. कांदे चांगले परतले की ह्या स्टेजला मी आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट बनवली होती. 2 टेबलस्पून पेस्ट कुकरमध्ये ॲड करायची आणि लगेच स्टर करत ही आलं लसूण मिरचीची पेस्ट सुद्धा परतून घ्यायची. ही पेस्ट चांगली मिक्स होऊन परतली की कुकरमध्ये अगदी थोडंसं गरम पाणी टाकायचं. ह्याने काय होतं, पेस्ट खाली लागत नाही आणि कांद्याला सुद्धा अजून पुढे परतण्यासाठी टाईम मिळतो आणि तो डार्क गोल्डन ब्राऊन होतो. तुम्ही बघू शकता कुकरमधले सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले परतलेत. ह्या स्टेजला गॅस लो करून मसाले ॲड करायचेत. सुरुवातीला पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून लाल तिखट पावडर आणि 1 टेबलस्पून धने पावडर कुकरमध्ये ॲड करून फटाफट मिक्स करून घ्यायचे. स्टर करत सगळे इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून एकजीव करून झाले की थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. गरम पाणी ॲड केल्याने मसाले जळत नाहीत आणि त्यांना परतण्यासाठी चांगला वेळ मिळतो. हे सगळे मसाले 2 ते 3 मिनटं चांगले परतून घ्यायचे. एकदा का हे सगळे मसाले चांगले परतून झाले की 2 टोमॅटोंची ग्राइंड करून घेतलेली प्युरी कुकरमध्ये ॲड करायची. टोमॅटो प्युरी ॲड करून लगेच वरतून चवीपुरतं मीठ स्प्रेड करायचं आणि हाय फ्लेमवर टोमॅटोंना साधारणतः 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचे. जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही, कारण आपण पुढे जाऊन कुकरच्या शिट्ट्या करणार आहोत. 1-2 मिनटं शिजवलं की गॅस लो फ्लेमवर करायचा. ह्या स्टेजला अर्धा कप दही घेऊन त्याला चांगलं फेटून घ्यायचे. दही फेटलं नाही ना तर काय होतं, त्याच्या गुठळ्या ग्रेव्हीमध्ये तशाच राहतात आणि रेसिपी स्पॉईल होऊ शकते. आता हे फेटलेलं दही आपल्याला कुकरमध्ये ॲड करायचंय. दही ॲड करून झालं की फटाफट स्टर करून दही आणि बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करून एकजीव करायचे. आता गॅस आपल्याला हाय फ्लेमवर करून दह्यालाही आपल्याला बाकीच्या इन्ग्रेडियंट्स बरोबर 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटांमध्ये तूप सेपरेट व्हायला अशी सुरुवात होते. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यांमधून मस्तपैकी तूप सेपरेट व्हायला लागले. ह्या स्टेजला आपण जे बटाटे फ्राय केले होते ना, ते सगळे बटाटे कुकरमध्ये ॲड करायचे आणि चांगलं स्टर करून बटाटे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. आता कुकरमध्ये 200 ते 250 ml गरम पाणी ॲड करून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी चेक करायची. दम आलूची ग्रेव्ही नेहमी थिक असते, सो खूप जास्त पाणी ॲड करायची गरज नाही. स्टर करत मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावायचं. झाकण लावल्या लावल्या गॅस हाय फ्लेमवर करायचा. गॅस हाय फ्लेमवर करून आपल्याला कुकरची पहिली शिट्टी करायची. अशा प्रकारे पहिली शिट्टी झाली की लगेच गॅस लो फ्लेमवर करायचा आणि 8 ते 10 मिनटं बटाट्यांना दम देऊन शिजवायचे. ह्या 8 ते 10 मिनिटात बटाट्यांना चांगला दम बसतो आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या पण होतात. गॅस आपल्याला लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि बटाटे मसाल्यांमध्ये चांगले शिजवायचे.
ही प्रोसेस झाल्यावर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कुकरला डिप्रेशराईज करण्यासाठी म्हणजेच त्यातली जी वाफ असते ना ती निघून जाण्यासाठी थोडा वेळ रेस्ट द्यायची आहे. वाफ पूर्ण निघाल्यावर कुकरची शिट्टी थोडीशी वर ओढून चेक करायची आणि झाकण उघडायचं. झाकण उघडल्यावर तुम्हाला तुपाची अशी मस्त तर्री आलेली दिसेल. ग्रेव्हीला सुद्धा किती छान टेक्स्चर आले तुम्ही बघू शकता. बटाटे सुद्धा छान शिजलेत. बटाटे शिजलेत का नाही हे चेक करण्यासाठी सुरीने किंवा फोर्कने एक बटाटा असा कट करून बघायचा. तो असा लगेच कट झाला म्हणजे बटाटे आपले छान शिजलेत. आता आपण जे बटाटे ॲड केले होते ते अगदी खूप छान शिजलेत. सगळेच बटाटे शिजलेत का हे चेक करण्यासाठी अजून एक बटाटा कट करून बघायचा. आपला दम आलू ऑलमोस्ट रेडी झालाय. फक्त एक छोटीशी फायनल स्टेप बाकी आहे. त्यासाठी गॅस परत पेटवायचा आणि थोडासा गरम मसाला, थोडीशी रोस्टेड कसुरी मेथी पावडर आणि बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर ॲड करून हलकंसं स्टर करून मिक्स करायचं. गरम मसाला आणि कसुरी मेथीने काय होतं, ग्रेव्हीचा जो कलर आहे ना तो अजून छान खुलून येतो. आणि फायनली आपला दम आलू रेडी झालाय. इतका अमेझिंग फ्लेवर आलाय. मसाल्यांचा आरोम आहे ना पूर्ण किचनमध्ये पसरलाय. टेक्स्चर पण भारी आलंय. आपला डेलिशियस दम आलू रेडी झालाय. आता त्याला सर्व कसं करायचं ते बघूयात. तुम्ही बघितलं किती सोपी रेसिपी आहे. क्विकली बनते आणि अमेझिंगली डेलिशियस सुद्धा बनते. ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. पण जर घरी ट्राय कराल तर मला तुमचे एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की कळवा. हिट द लाईक बटन, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.